स्टॉक मार्केटमध्ये पहिली इन्व्हेस्टमेंट कुठे करावी? स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल तर पहिली इन्व्हेस्टमेंट कुठे करावी हा प्रश्न सर्वांनाच पडतो. काही लोक थेट ट्रेडिंग चालू करतात तर काही लोक हॉट टिप्सच्या पाठीमागे लागतात आणि हा निर्णय चुकीचा ठरू शकतो. माझ्या मते तुमची पहिली इन्व्हेस्टमेंट ही कुठल्याही शेअर्समध्ये न करता ती नॉलेजमध्ये करावी, कारण की विदाऊट नॉलेज ट्रेडिंग करणे, इन्व्हेस्टमेंट करणे हे खूप रिस्की ठरू शकते. नॉलेज नसताना जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर नकाशा नसताना प्रवासाला सुरुवात करण्यासारखी आहे. सुरुवातीला मार्केट कसं काम करतं, म्युच्युअल फंड्स म्हणजे काय, SIP म्हणजे काय, टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय, हे सर्व समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि मगच आपण या प्रवासाला सुरुवात करू शकतो. जर त्यानंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर बिगिनर्स लोकांसाठी SIP हा एक बेस्ट ऑप्शन आहे. छोट्या फंड्सद्वारे किंवा मंथली बेसिसवरती ते लोक इन्व्हेस्टमेंट करू शकतात. लक्षात ठेवा, तुमची पहिली इन्व्हेस्टमेंट हा तुमचा पहिला शेअर नसेल तर ते तुमचा पहिला फायनान्शियल एज्युकेशन असेल, कारण की नॉलेजवरती घेतलेली किंवा नॉलेजवरती केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ही तुम्हाला आयुष्यभर रिटर्न देऊ शकते. फॉलो करा अशाच स्टॉक मार्केटच्या एज्युकेशनसाठी.